फक्त 500 रुपयांमध्ये साडी? खरंच हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. कसं? चला तर मग आज या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी कोमल आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल व्हिडिओ आहे. तो आहे साडीज अंडर 500 रुपीज, म्हणजे 500 रुपयांच्या आतमध्ये आपल्याला साडी जी आहे ती बघायची आहे, जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजची जी साडी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. मी 2 ऑनलाईन साड्या ज्या आहेत त्या परचेस केल्या होत्या काही दिवसांपूर्वी. तर त्या साड्या अतिशय सुंदर आहेत, ज्या सगळ्यांच्या कपाटामध्ये असायलाच हव्या आणि जास्त किमती पण नाहीयेत, एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये आहेत. तर कोणीही ही साडी अफोर्ड करू शकतं आणि बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की वाटतच नाहीये की ही साडी 500 रुपयांच्या आतमध्ये आहे. तर हो, हे खरं आहे. ह्या दोन्ही साड्या मी 500 रुपयांच्या आतमध्येच परचेस केलेल्या आहेत आणि ते पण ऑनलाईन. तर चला तर मग मी तुम्हाला फर्स्ट साडी दाखवते. तर फर्स्ट साडी जी मी तुम्हाला दाखवत आहे तर ती आहे गोल्डन कलरची ऑर्गॅन्झा साडी, ऑर्गॅन्झा सिल्क म्हणू शकतो आपण. ही साडी आहे. ही साडी मी परचेस केली होती मिशोवरून. बघा तुम्ही, किती सुंदर गोल्डन कलर आहे या साडीचा. अशा पद्धतीने ही गोल्डन साडी जी आहे ती आहे. याचा खालच्या साईडने खूप जास्त मोठा असा काठ आहे. प्युअर साऊथ इंडियन लुक जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल या फेस्टिवल्स मध्ये, आता जवळच होळी येते आहे, तर होळीसाठी जर तुम्हाला 500 रुपयांच्या आतमध्ये जर साडी बघत असाल तर अतिशय सुंदर अशी साडी आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर गोल्डन साडी आहे, ऑर्गॅन्झा सिल्क आहे. आणि मी तुम्हाला साडी ओपन करून दाखवते. याचा पल्लू असा पद्धतीचा आहे, थोडंसं सिल्वर असं कॉम्बिनेशन केलेलं आहे पदराला आणि ते स्मॉल असे टसल्स म्हणजे गोंडे जे आहेत ते दिलेले आहेत. आता जे की ट्रेंडिंग मध्ये आहेत सगळ्या साड्यांमध्ये. थोडंसं असं चेक्स टाइप पॅटर्न आहे याचं थ्रेड वर्क. तुम्ही बघू शकता, गोल्डन जरीचं जे वर्क आहे ते आहे. खालच्या साईडने मोठा काठ आहे अशा पद्धतीने आणि वरच्या साईडने असा छोटासा काठ आहे. इतकी सुंदर साडी दिसते. मी तुम्हाला काही फोटो जे आहेत, मी या साडीवरती ही साडी जेव्हा वेअर केली होती त्यावेळेस फोटो जे आहेत ते क्लिक केले होते. तर ते फोटोज जे आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे ऍड करेल. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर साडी दिसते. या साडीवरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं ब्लाउज जे आहे ते मॅच करू शकता, जसं की ब्लॅक, गोल्डन, त्याच्यानंतर सिल्वर कलरचं थोडंसं याच्यावरती पल्लूला थोडंसं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर तुम्ही याच्यासोबत पेअरअप सिल्वर सुद्धा करू शकता. रेड कलरचं ब्लाउज तुम्ही पेअरअप करू शकता. त्यानंतर बॉटल ग्रीन कलरचं ब्लाउज पेअरअप करू शकता. ब्ल्यू कलरचं ब्लाउज पेअर करू शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कलरचं ब्लाउज जे आहे ते तुम्ही याच्यासोबत पेअर करू शकता. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. ही जी साडी आहे ती फुगत नाही. जरी ऑर्गॅन्झा असली तरी पण जास्त जी आहे ही साडी फुगत नाही, कारण की मी स्वतः वेअर करून बघितलेली आहे. खूप सुंदर साडी आहे. 450 अराउंड काहीतरी घेतलेली होती, जी की मिशोवर घेतली होती. खूप सुंदर साडी तुम्ही बघू शकता. तर ही साडी जी आहे ती अफोर्डेबल रेंज मध्ये अतिशय सुंदर, एलिगंट, क्लासी असा लुक जो आहे तो आपण क्रिएट करू शकतो. आणि ज्यांना साऊथ इंडियन लुक जास्त करून आवडतो, आता सध्या ट्रेंडिंग पण आहे, खूप जास्त जणींना साऊथ इंडियन लुक करायचा असतो. पण साऊथ इंडियनच्या ज्या साड्या असतात, ज्या प्युअर साऊथ इंडियन सिल्क ज्या असतात, तर त्या थोड्याशा कॉस्टली असतात. पण तुम्हाला अफोर्डेबल रेंज मध्ये क्रिएट करायचं असेल लुक साऊथ इंडियन, तर तुम्ही ही साडी जी आहे ती नक्कीच परचेस करू शकता. त्यानंतर दुसरी जी साडी आहे मी तुम्हाला दाखवते. दुसरी साडी बघू शकता, ब्लॅक कलर आहे. ऑल टाइम फेवरेट कलर आहे माझा ब्लॅक. खूप सुंदर साडी आहे. बघू शकता, त्याच्यावर पण गोल्डन जरीचं जे वर्क आहे, थ्रेड विविंग जे आहे ते केलेलं आहे. खालच्या साईडने मोठा बॉर्डर आहे आणि वरच्या साईडने छोटी बॉर्डर आहे. ही पण साडी मी 500 रुपयांच्या आतमध्ये परचेस केलेली आहे. पण ही साडी जी आहे मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केली होती. आणि त्याचा पदर बघा, खूप सुंदर असा पदर आहे. त्यानंतर ऑल ओव्हर जी साडी आहे ते साडीला असे लाइनिंगचं जे गोल्डन थ्रेड वर्क आहे ते केलेलं आहे, जरी वर्क बघू शकता. ऑर्गेन्झा असल्यामुळे ही साडी जी आहे ती ट्रान्सपरंट येते, पण तुम्ही जे आहे घातल्यानंतर अजिबात असं जाणवत नाही ट्रान्सपरंट वगैरे.
पेटीकोट जे आहे तो आपण सॅटिन यूज करू शकतो, किंवा आता लेटेस्ट मी व्हिडिओ बनवला होता मागच्या वेळेला शेपवेअर वर्सेस पेटीकोटचा. तर कोणी जर शेपवेअर प्रेफर करत असेल तर त्याने सुद्धा खूप छान लुक जो आहे तो क्रिएट होऊ शकेल. बघू शकता साडी खूप सुंदर साडी आहे. इतकी छान एलिगंट साडी दिसते ना, ही कोणीही साडी म्हणणार नाही. मी बऱ्याच वेळा ही साडी घातलेली आहे. तुम्हाला मी फोटो टॅग करेल, व्हिडिओमध्ये ऍड करून देईल. ही खूप सुंदर साडी आहे. बऱ्याच वेळा वेअर केली आणि कोणालाही वाटत नाही खरं की ही साडी मी 450 रुपयामध्ये म्हणजे 500 रुपयाच्या अंडरमध्ये घेतलेली आहे. खूप सुंदर साडी आहे. हिला पण अगेन आपण ब्लॅक कलरच्या ब्लाउज मध्ये पेअर अप करू शकतो, गोल्डन ब्लाउज मध्ये पेअर करू शकतो. तर अशा पद्धतीने आहे साडी. खूप जास्त म्हणजे याचा फॉल खूप छान येतो, फुगत नाही. आणि प्लीट्स वरती म्हणजे आपल्या नेसण्यावर पण काही गोष्टी अवलंबून असतात. व्यवस्थित चापून चोपून जर आपण व्यवस्थित पिनअप करून जर साडी वेअर केली तर ही साडी अजिबात फुगत नाही. आणि खूप सुंदर अशा याच्या मिऱ्या ज्या आहेत त्या येतात. फॉल छान येतो साडीचा. खूप सुंदर साडी आहे. तर या फेस्टिवलमध्ये तुम्ही नक्कीच ही पण साडी जी आहे ती ट्राय करू शकता. तर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी या दोन्ही साड्यांची लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करून देईल. पण हे दोन्ही पण साड्यांचं मी अजिबात पण प्रमोशन करत नाही. या स्वतः मी साड्या विकत घेतलेल्या आहेत आणि स्वतः ट्राय केल्यानंतर मला असं वाटलं की ह्या साड्या सुद्धा मी आपल्यासोबत शेअर कराव्या. जसं की मी मागे काठपदर साड्यांचं माझं कलेक्शन दाखवलं होतं, त्या पद्धतीनेच हे मी कलेक्शन सुद्धा दाखवते तुम्हाला की ह्या 2 साड्या ज्या आहेत त्या तुमच्या कपाटामध्ये असायलाच हव्या. अतिशय अफोर्डेबल किमतीमध्ये 500 रुपयांच्या आत तुम्ही बघशाल काहीच येत नाही 500 रुपयामध्ये. तर त्या मानाने 500 रुपयामध्ये ह्या 2 ज्या साड्या आहेत त्या खूप सुंदर आहेत. तर नक्की एकदा तुम्ही चेकआउट करा. लिंक हवी असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देईल. तर अशा होत्या ह्या 2 साड्या. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. या दोन्ही मधली कुठली साडी तुम्हाला आवडली जास्त, ब्लॅक का गोल्डन, हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेअर करा, व्हिडिओज लाईक करा आणि आपला सपोर्ट आणि प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. तोपर्यंत नमस्कार.